दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपांच्या फैरीमध्ये सापडलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। पण याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। मुंडेंचा राजीनामा झाला, पण ते मंत्री आहेत की नाही तालिका अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सांगावं, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली। पण पटोलेंच्या मागणीवर थेट मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं। धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं, एवढी आमची विनंती आहे। नाना भाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन। आपल्या रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। तुम्ही विचारलं ते, तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत। दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये खोक्यानं जामिनासाठी अर्ज केलाय। ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांच्या मार्फत त्यानं जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। तर दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणात त्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर येते। खोक्या निराळे भोसले यांच्या वतीने जामीन दाखल केला आहे। त्याला क्रिमिनल बिल ॲप्लिकेशन नंबर 235/2025 असा त्याला बिल ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे आणि उद्याच्याला म्हणजे दिनांक 12/3/2025 रोजी पहिली सुनावणीसाठी तारीख त्यात निश्चित करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे सतीश भोसलेच्या वतीने आणि त्यांच्या नातेवाईकाच्या वतीने ऑलरेडी पोलीस अधीक्षकांना यांच्यावर पोक्सोचा गुन्हा आणि 1800चा गुन्हा दाखल करा म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर त्यांच्या गाव लेवलला आपापसात तडजोड झाल्या आणि त्या तडजोडी अंती दोघांनी एकामेकावर गुन्हा दाखल करायचा नाही असं ठरलं होतं। दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे, पण सतीश भोसले पोलिसांना सापडण्यात अजूनही यश आलेलं नाही। पोलिसांच्या 2 पथकांकडून खोक्याचा शोध घेतला जातो। दरम्यान बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये अमानुष मारहाण प्रकरणामध्ये खोक्याविरोधात 2 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे। त्याला आकाश सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो। बीड पोलिसांना तो सापडत नाही, त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आका हा फार आवडणारा शब्द कोशातनं सुरेश धस यांनी काढला आणि त्यामुळे आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे। दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता असलेल्या सरपंच पुत्राकडून दुकानदाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणामध्ये कारवाई करावी अशी मागणी दुकानदारांना पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कारवाई न झाल्यास 20 मार्च पासून उपोषणाचा इशाराही दिलाय। अशोक बाळासाहेब सोळंके हे सादोळा इथले रहिवासी आहेत। त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पाहुयात पुढची बातमी। धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली। यावेळी सरकारनं या